अर्ज है। एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। असातिज़ा हल्क़े इंतखाब की फहरिस्तों को असर नौ तश्कील देने की हिदायत कलेक्टर सुनील चौहान ने दी। भगर खाने से मराठवाड़ा में 500 से ज़्यादा अफराद फूड पॉइजनिंग का शिकार। और माजूर ताजिरों ने रुकने पार्लियामेंट इम्तियाज जलील से की मुलाकात। अब खबरें तफसील से। मरकजी इलेक्शन कमीशन ने औरंगाबाद डिवीज़न असातिज़ा हल्क़े इंतखाब इंदराज और असातिज़ा हल्क़े इंतखाब की फहरिस्तों को असर नौ तश्कील देने का प्रोग्राम जाहिर किया है। इस सिलसिले में ज़िला कलेक्टर सुनील चौहान ने मीडिया को मज़ीद मालूमात दी। 14 जुलै 2000च्या पत्रान्वये औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदारसंघाचा मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे। हा कार्यक्रम हिची नोंदणी करत असताना 1 नोव्हेंबर 2022 हा अहर्ता दिनांक असणार आहे। या नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो साधारणतः 1 ऑक्टोबरला एक अधिसूचना निघेल, तिथून हा कार्यक्रम सुरू होईल। तदनंतर त्याच्यामध्ये प्रथम आठवण म्हणजे लोकांना पुन्हा एकदा 15 ऑक्टोबरला, दुसरी आठवण पुन्हा पुनर्प्रसिद्धी, त्याच्यानंतर हस्तलिखित मतदार यादी मध्ये दावे हरकती स्वीकारणे आणि प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आम्ही 23 नोव्हेंबरला करणार। हे पुन्हा केल्याची तर पुन्हा दावे हरकती त्याच्यावर निर्णय घेणे आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022ला प्रसिद्ध केली जाणार आहे। म्हणजे 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर साधारणतः 3 महिन्याचा कार्यक्रम आहे। आता आपल्याला जे सुरुवातीला मी सांगितलं 1 नोव्हेंबर 2022 या अहर्ता दिनांकावर, तर याच्यामध्ये जे शिक्षक म्हणजे याच्यामध्ये 2-3 महत्त्वाच्या बाबी आहेत। हे शिक्षक म्हणजे शिक्षक ज्या शाळेत आहेत ती शाळा माध्यमिक शाळा असली पाहिजे। माध्यमिक म्हणजे तिथं 10वीचा वर्ग असला पाहिजे आणि त्या शिक्षकाने 1 नोव्हेंबर 2022च्या मागे जाऊन 6 वर्षात 3 वर्ष अध्यापनाचं काम केलं पाहिजे। हे जे अध्यापनाचं काम केलं आहे याच्या संदर्भातला आपण हे जे नोंदणीचा फॉर्म आहे, फॉर्म नंबर 19, फॉर्म नंबर 19मध्ये असा हा फॉर्म आहे। या फॉर्म नंबर 19मध्ये तिथल्या मुख्याध्यापकाचं किंवा प्राचार्याचं प्रमाणपत्र त्याला द्यावं लागणार आहे। त्यांचा फॉर्म ते त्यांच्या मुख्याध्यापकाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून आमच्याकडे फॉरवर्ड करू शकतात। एक गोष्ट खास करून महत्त्वाची आहे, कुठलेही राजकीय पक्ष गठ्ठ्याने फॉर्म आणून देऊ शकणार नाही, म्हणजे एकत्र गठ्ठा करून फॉर्म आणून देऊ शकणार नाही। नंतर याच्यासाठी पोस्टाची सुविधा पण याला नाही आहे, कारण आम्ही जे आग्रह धरतोय हे जे प्रमाणपत्र आहे मुख्याध्यापकाचं हे त्याला आम्ही ओरिजिनल मागतोय, कारण याच्यामध्ये हेच महत्त्वाचं आहे। माझी अजून एक महत्त्वाची सूचना आहे की याच्यामध्ये अनएडेड विना अनुदानित शाळेतले शिक्षक पण चालतील, पण तो फुल टाईम टीचर असला पाहिजे। पार्ट टाईम टीचर चालणार नाही, तासिका बेसिसवर काम करणारे शिक्षक चालणार नाही, विना अनुदानित चालतील। अशा प्रकारे ही प्रक्रिया सुरू होणार आहे। याच्यामध्ये बाकीचे जे क्रायटेरिया आहेत तो भारताचा नागरिक असावा आणि त्याचं ऑर्डिनरी रेसिडेन्स औरंगाबाद विभागाच्या शिक्षक औरंगाबाद विभागात असावं, म्हणजे तो जरी बाहेरच्या विभागाचा असला परंतु नोकरीनिमित्ताने आपल्या विभागामध्ये नोकरी करतोय आणि हे निकष जर तो पूर्ण करीत असला की मागच्या 6 वर्षात 3 वर्ष शिक्षक अध्यापनाचं काम केलंय तर तो इथं नोंदणीसाठी पात्र आहे। अशा प्रकारे आणि आपल्या माध्यमातून माझे सगळ्या शिक्षक। आज घाटी अस्पताल के बाहर माजूर टपरी ताजिरों ने रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील से मुलाकात की और इंतजामिया की जानिब से की जा रही कार्रवाइयों को रोकने की अपील की। घाटी अस्पताल के बाहर चंद माजूर टपरी वाले अपनी रोजी रोटी हासिल करते हैं। ये टपरियाँ औरंगाबाद बल्दिया के दौर से जारी हैं। इंतज़ामिया इन टपरियों को हटाने की कोशिश कर रही है। माजूर टपरी मालिकान ने इस सिलसिले में रुकन पार्लियामेंट इम्तियाज़ जलील से मुलाकात की और हमारे साथ इंसाफ करने की अपील की। माजूर ताजिरों ने कहा कि इंतज़ामिया से इस मुहिम को ख़त्म करने की अपील इम्तियाज़ जलील करें। माननीय श्री खासदार इम्तियाज जलील साहेबांची आज आम्ही घाटीतील पूर्ण जे फुटपाथवर महानगरपालिकांनी टपरीधारकांना जे अपंग लोकांना परवानगी दिली आहे त्या परवानगी संदर्भात माननीय खासदार इम्तियाज जलील साहेबांची आम्ही आज भेट घेतली व साहेबांना आम्ही येऊन सांगितलं की कोणताही महानगरपालिकाचा अधिकारी अपंग लोकांकडून पैसे वगैरे घेत नाही आहे। ते अपंग लोकांना 2007चा जो GR आहे अपंगाचा त्या नियमाने प्रमाणे अपंग लोकांना घाटी हॉस्पिटलमध्ये पोट भरण्यासाठी जागा देत आहे।
पण माननीय खासदार साहेबांना काहीतरी कोणी गलतफहमी झाली असल्यामुळे आज आम्ही पूर्ण घाटी गेटचे लोक, अपंग लोक, त्यांचे नातेवाईक येऊन खासदार साहेबांची भेट घेतली व साहेबांना एक निवेदन दिलं आमच्या सर्व अपंग लोकांतर्फे की जे गोरगरीब लोक तिथं पोट भरत आहे त्यांचे तुम्ही आम्ही मायबाप आहे खासदार साहेब, म्हणून आमच्याकडे तुम्ही पाठपुरावा करा आणि गरिबांना न्याय द्या, असं आम्ही सर्वांनी साहेबाला हात जोडून नम्र विनंती केली। कुछ कारपोरेशन के अधिकारी जो है तो अपंग लोगों से कुछ पैसा लेकर के उनको परवानगी देते, तो हम माननीय हमारे औरंगाबाद ज़िले शहर के जो है तो खासदार साहब उनको जो है तो पूरे टपरी धारक और जो अपंग लोग हैं वो उनको आज मिलने आए थे और उनसे हमने गुजारिश करे कि आप जो है तो ये सब सच जानने के लिए आपको हमको घाटी गेट पे एक विजिट देना पड़ेगा। तो साहब ने एक 2-4 दिन में विजिट देने की बात कहे हैं और 2-4 दिन में शायद वो सब लोगों से आके मुलाकात करेंगे, सच का सच झूठ का झूठ हो जाएगा। दूसरी बात ये अफवाह का जो बाजार चल रहा वहाँ के पैसे लेकर के ऐसा होता और जो है तो तरह तरह की बातें चलती है। तो आज मैं ये समझता हूँ कि अगरचे जो अमाउंट की एक बात चलती है इतने अमाउंट की कि 15 और 20 जैसा, तो ये अमाउंट में तो वो सिटी के अंदर अच्छे कॉम्प्लेक्स में दुकानें मिल रही है तो अल्हम्दुलिल्लाह वो एक दुकान वहाँ लेकर के एक ज़िंदगी अच्छे से गुजारेंगे, ताकि इतनी अमाउंट दे करके फुटपाथ पे नहीं गुजारेंगे। दूसरी एक बात चलती है कि कुछ लोग जो है तो अपंग के नाम पर लेते हैं और जो है तो किसी को देते हैं या कुछ ऐसी बातें चलती है। तो मैं समझता हूँ कि एक अपंग जो आदमी है तो अपंग आदमी खुद वो दुकान पर कारोबार नहीं कर सकता है तो किसी को ना किसी को उसके रिश्तेदार को या वो और बाकी अड़ोस पड़ोस में किसी को साथ लेकर के वो बिजनेस करता है। तो ये सब क्लियरेंस करने के लिए इम्तियाज़ साहब को हमने वहाँ बुलाए हुए हैं, खासदार साहब को वो आएंगे, हमको विजिट देंगे, ऐसी उम्मीद कर। नवरात्र फेस्टिवल के सिलसिले में खरीदी किए गए भगर और भगर के आटे को खाने की वजह से मराठवाड़ा में 500 से ज़्यादा अफराद फूड पॉइजनिंग का शिकार हो गए। फूड एंड ड्रग्स महकमे ने इस सिलसिले में मजीद मालूमात दी। नवरात्र फेस्टिवल के सिलसिले में खरीदी किए गए भगर और भगर के आटे को खाने की वजह से मराठवाड़ा में तकरीबन 500 अफराद फूड पॉइजनिंग का शिकार हो गए। इसमें से सबसे ज़्यादा मुतासिर वैजापुर ताल्लुक़े में पाए गए। वाज़े हो कि चंद यौम कबल लासूर के चंद अफराद मुतासिर हुए थे। इन अफराद को मुख्तलिफ अस्पतालों में शरीक किया गया है। इस सिलसिले में फूड एंड ड्रग्स महकमे ने मजीद मालूमात दी। कोणती कारवाई करण्यात आली आहे? हे आम्ही काही वैजापूरला आम्ही भगरी जप्त केलेली आहे। साधारणतः 80-82 किलो 13,000चा जवळजवळ माल आहे तो आम्ही जप्त केलेला आहे प्रिकॉशन म्हणून। आणि ह्या पिठाचा म्हणजे साठा मात्र आम्हाला काही सापडून आला नाही। पोलीस स्टेशनला सुद्धा म्हणजे मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून त्यांनी नोंद करून त्यांनी इन्क्वायरी चालू केलेली आहे। आमच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत आणि आमचं आज उद्या परवा जोपर्यंत हे नवरात्र किंवा उपवासाचा दिवस किंवा सणवार वर्तवकेले जे आहे ते दिवाळीपर्यंतचा हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही या कालावधीमध्ये जास्त वापरले जाणारे जे अन्नपदार्थ आहेत जसं स्वीट मार्ट आहे, तेल आहे, अशा खवा आहे, हे अशा पद्धतीचे मिठाई पेढा वगैरे आहे, तर असे शॅम्पल आम्ही घेतलेले आहेत। आणि ऑगस्टपासून सुद्धा आम्ही जवळजवळ 72 शॅम्पल आम्ही घेतलेले आहेत आज तागायत। त्याच्यामध्ये 25 मिठाई, स्वीट मार्ट जे कोणी जास्ती वापरले जाणारे पदार्थ आहेत हे असे आम्ही घेतलेले आहेत। आणि यापुढे सुद्धा दिवाळीपर्यंत ही कारवाई आमची चालूच राहणार आहे। आणि आम्ही म्हणजे अतिशय या संदर्भात कुणी जर आढळलं तर आम्ही कडक कारवाई करणार आहोत। काय आपलं नाव सर? नाव काय आपलं? माझं नाव दयानंद पाटील, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन औरंगाबाद। सुप्रीम कोर्ट ने उद्धव ठाकरे के स्टे अर्जदाश्त को मुस्तरद करके शिंदे ग्रुप को दिलासा दिया है। इस सिलसिले में आज सिल्लोड़ में शिवसेना वजीर अब्दुल सत्तार के दफ्तर के रूबरू आतिशबाजी की गई और जश्न मनाया गया। सुप्रीम कोर्ट ने ठाकरे ग्रुप की जानिब से दायर अर्जदाश्त को मुस्तरद कर दिया। इस अर्जदाश्त में ठाकरे ग्रुप ने शिवसेना निशानी के सिलसिले में इलेक्शन कमीशन की कार्रवाई पर स्टे तलब किया था। इसकी वजह से शिंदे ग्रुप की राह हमवार हो गई है। इस फैसले पर सिल्लोड़ में रियासती वजीर अब्दुल सत्तार के ऑफिस के रूबरू शिव सैनिकों ने आतिशबाजी की और पेड़े बांटकर जश्न मनाया। अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद फिर मुलाकात होंगी। आप देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर।
ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल। एसटी मुलाजमीन के लिए जद्दोजहद कर रहे एडवोकेट सदावर्ते ने आज औरंगाबाद में एक प्रेस कॉन्फ्रेंस में एसटी मुलाजमीन के मसाइल पेश किए। आता सांगायचं तात्पर्य हे आहे की हे संजय शिरसाट एक आमदार आहेत, त्याच्यात त्यांची रेकॉर्डिंग सुद्धा आहे, ती योग्य वेळी माननीय न्यायालयाला देण्यात येईल। एक पार्ट आता झालं हां गुन्हा दाखल झाला हे इट इज रिलेटेड टू ज्युडिशियल फ्रेटर्निटी म्हणून हे रितसर ॲप्लिकेशन रजिस्ट्रार जनरल बॉम्बे हायकोर्टात देण्यात आलं। कारण एकदा एखादी गोष्ट याचिका म्हणून दाखल होते तर ते सबमिशन केवळ आणि केवळ त्या न्यायालयातच करावं लागतं डिरेक्शनसाठी। त्याच्यामध्ये झालं असं की म्हणजे तुमच्या डोळ्याने दिसेल की बीडला एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग 5 मजल्याची आहे आणि त्या बिल्डिंगचं काम सरकारी दवाखान्याच्या बिल्डिंगचं काम 7 मजले झाल्याचा खोटा एक पुरावा तयार करून त्या डेव्हलपरला तयार करण्यात आलं। आणि त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य की त्या केसमध्ये माननीय एका न्यायमूर्तीचं सुद्धा नाव आलेलं आहे, प्रेयरमध्ये सुद्धा माननीय न्यायमूर्तीचं नाव आहे आणि त्यामुळं एका संबंधित माननीय न्यायमूर्तींनी आज ती केस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ऐकण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे ती केस आता चीफ जस्टिसच्या ऑनरेबल चीफ जस्टिस बॉम्बे हाईकोर्टसाठी ऑर्डरसाठी जाईल। इंटरनेशनल अस्पताल औरंगाबाद में यौम क़ल्ब के मौके पर कल एक तिब्बी जांच के कैंप का एहतमाम किया गया है। दिल से मुंसलिक तमाम बीमारियों की जांच करवाने के लिए डॉक्टर अफजल खान ने एडीएन से बातचीत की और लोगों से अपील की। कल 29 सितंबर वर्ल्ड हार्ट डे के तौर पर मनाया जाता है। सारी दुनिया में तकरीबन सारे मुल्क, सारे कंट्रीज़ इस वर्ल्ड हार्ट डे के अंदर पार्टिसिपेट करते हैं। इसका मकसद क्या है? जैसा कि हम लोग सब जानते हैं कि दिल की बीमारियां, ख़ास तौर से हार्ट अटैक, इससे सबसे ज़्यादा अमवात पूरी दुनिया में तकरीबन कंट्रीज़ में हो रहे हैं। उसी तरह से हमारे मुल्क हिंदुस्तान में भी कि हार्ट डिजीज़ जो है इट इज़ द नंबर 1 किलर इन द वर्ल्ड। तो इसके लिए ये सारे कंट्रीज़ ने एक जगह इकट्ठा होकर वर्ल्ड हार्ट फेडरेशन बनाया है, जिसके तहत ये यूनिवर्सल या आलमी तौर पर लोगों को कार्डियक अवेयरनेस या दिल की बीमारियों की बेदारी से आम करना चाहते हैं। इस मकसद में ये वर्ल्ड हार्ट डे मनाया जाता है। तो इसी ज़मन में इंटरनेशनल हॉस्पिटल में कल 29 सितंबर को हमने एक कार्डियक स्क्रीनिंग कैंप रखा है। इस कैंप का मकसद यही है कि जो लोग इसकी इम्पोर्टेंस, इसकी अहमियत नहीं जानते हैं, कि भी वो लोगों को आगाह किया जाए, उनको बताया जाए कि दिल की बीमारियों और हार्ट अटैक से बचना किस तरह से है और हम और हमारे चाहने वालों को हम किस तरह से इस बीमारी से रोक सकते हैं। तो इस ज़मन में कल हमने ये जो कैंप रखा है, इसमें कार्डियक स्क्रीनिंग हो गई, इसमें तकरीबन ब्लड टेस्ट जो हार्ट की सेहत को लेकर जो टेस्ट होते हैं वो टेस्ट यहाँ होंगे, ईसीजी होगी, थायराइड के भी टेस्ट होंगे और आगे जो टेस्ट स्पेशल टेस्ट जो लगते हैं जैसा इको स्ट्रेस टेस्ट या एंजियोग्राफी, वो टेस्ट भी हम लोग यहाँ अरेंज करेंगे। इसलिए मैं एडीएन के माध्यम से आप लोगों को गुजारिश करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ कि आप खुद अपने घर वालों को, अपने चाहने वालों को लेकर इस कैंप में हिस्सा लें और इस जानलेवा बीमारी से बचें। पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के खिलाफ की जा रही कार्रवाइयों के पस मंजर में पीएफआई के दफ्तर के बाहर सिक्योरिटी लगाई गई। पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया के खिलाफ जारी कार्रवाइयों के पस मंजर में पीएफआई के जिंसी में वाक़ दफ्तर के रूबरू पुलिस फोर्स तैनात किया गया है। पीएफआई ऑफिस के बाहर पुलिस अफसरान की ड्यूटी लगाई गई है ताकि शहर का अमन और नज़्म व नस्क बरकरार रहे। औरंगाबाद शहर शिवसेना सदर प्रदीप जायसवाल ने एक प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब किया और मालूमात दी।
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर या ठिकाणी मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा 30 तारखेला एकनाथ नाट्यगृहामध्ये दुपारी 12 वाजता या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगरचा मेळावा या ठिकाणी होणार आहे। या मेळाव्यासाठी आमचे दुसरे मंत्री महोदय अब्दुल सत्तारभाई, त्याचबरोबर आमदार संजयजी सिसाट साहेब, त्याचबरोबर आमचे वैजापूरचे आमदार बोरनार साहेब, जिल्हा प्रमुख श्री राजूजी जिंदाल साहेब, त्याचबरोबर आमचे दुसरे जिल्हा प्रमुख रमेशजी पवार साहेब, सर्व शिवसेनेचे सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, मेन पदाधिकारी यांचा मेळावा एकनाथ नाट्यगृहामध्ये 30 तारखेला 12 वाजता या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्या पाठीमागचा उद्देश एकच आहे। आमचा 5 तारखेला मुंबईमध्ये जो हिंदू जनजागरण मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी त्याची बैठक आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या आपल्या विभागातून आमचे सर्व पदाधिकारी, आमचे आमदार कसं त्या भागातून जाणार आहे त्यावर आमची दुसरी चर्चा होणार आहे। रियासत में लोकसभा और कानून साज असेंबली इंतखाब की तशहीर करने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस के रुकन असेंबली नीलेश लंके को जिम्मेदारी दी जाएगी। ये बात रुकन पार्लियामेंट सुप्रिया सुले ने कही है। अहमदनगर में रुकन पार्लियामेंट सुप्रिया सुले ने 7 यौम के मोहटा देवी यात्रा का आगाज़ किया। पारनेर गली से दिल्ली तक मिसाली रहनुमा के तौर पर पहचाने जाने वाले रुकन असेंबली नीलेश लंके को कानून साज असेंबली और लोकसभा के इंतखाबात की तशहीर की जिम्मेदारी राष्ट्रवादी काँग्रेस ने दी है। इसका ऐलान सुप्रिया सुळे ने किया। आहेत काही जणांचे नाही आहेत, तर मला वाटतं निलेश भाऊ एक उपक्रम घेऊ की सगळ्यांचे बँक अकाउंट उघडणे आणि प्रत्येक महिलेला आर्थिक साक्षर झाली पाहिजे। नुसतं लिहायला वाचायला नाही, आपले अधिकार काय आहेत आणि आपले पैसे कसे ठेवायचे, कसे काढायचे, आणि कार्ड असतं ना, कार्डाचा नंबर कुणाला सांगायचा नाही, आपला कोड नंबर नवऱ्याला नाही, मुलांना नाही, निलेश भाऊला नाही, मला तर बिलकुल नाही, कुणाला सांगायचं नाही। ते आपलं स्वतःचं सिक्रेट असतं, कुणाला सांगायचं नाही। आता मोबाईलचा नंबर बघा, मोबाईल लॉक करता का? आपण नाही लॉक करत। पोराला सांगा तुझा मोबाईल दे, म्हणते लॉक आहे, नंबर सांग, नाही सांग, उघडा करून देतो। मग आपल्याला तो सांगतो का त्याचा मोबाईलचा नंबर? मग आपला कार्डाचा आणि बँकेचा नंबर आपण कशाला कुणाला सांगायचा? तुमच्या कष्टाचे पैसे आहेत, त्याचा कसा वापर करायचा, कसं करायचा, हा सगळा अभ्यास आपण केला पाहिजे। मी आपल्याकडे बँक आहे इथे सांगितलं, घरामधली आर्थिक विवंचना निर्माण झाली आणि हे घर चालवायचं कसं हा प्रश्न, आणि म्हणून 14, 15, 12 वर्षाच्या मुलींपासूनचा बालविवाह करून देण्यात आलं। आणि पुन्हा एकदा हा महाराष्ट्रामध्ये आपण 12-15 वर्ष मागे गेलो की काय हा प्रश्न निर्माण झाला। 14व्या वर्षी मुलीचा बालविवाह होतो, 15व्या वर्षी तिच्यावरती बाळंतपण लादलं जातं आणि या बाळंतपणामध्ये माता मृत्यू आणि बाल मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात। त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती करायची आहे, उद्याचा सक्षम महाराष्ट्र पाहायचाय, सक्षम भारत पाहायचाय, त्याच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, पण खऱ्या अर्थानं 15 वर्षाच्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची वाढ झालेली नसते, मनाची वाढ झालेली नसते, तिच्या गर्भामध्ये किती सुदृढ बाळ तयार होणार हा एक फार मोठा प्रश्न। त्याच्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे। बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार गुन्हा आहे, तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात। खत्म हुई बाकी रही तो अभी आसमान बाकी है, पूरा जिला बाकी है, पूरा महाराष्ट्र बाकी है। नीलेश लंके तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, पूरे ताकत के साथ हम तुम्हारे साथ है। और आदरणीय पवार साहेब सुद्धा या नेत्याला आर पाटलांची छबी म्हणून ओळखतात आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो। निश्चितपणाने या माता भगिनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे। आमचं भागलंय दुर्गम ताई, लय गरिबी आमच्याकडे, एवढी गरिबी, भयानक गरिबी म्हणण्यापेक्षा लय अवघड परिस्थिती। म्हणजे आमच्या पोराला 200-200 रुपये शाळेत फी भरायची म्हणलं तरी पैसे नसतात, एवढी गरीब परिस्थिती। आमचा दुर्गम भाग आहे, दुष्काळी भाग आहे, पण आदरणीय पवार साहेबांमुळे ही औद्योगिकरण झालं, ते म्हणजे फक्त आदरणीय पवार साहेबांमुळे औद्योगिकरण झालं, कारण त्याचा शुभारंभ आदरणीय साहेबांनी केलेला आहे। आणि या मतदारसंघातल्या जनतेने माझ्यासारखं सर्वसामान्य कुटुंबातील त्यांच्या कुटुंबातील सहकार्याला या मतदारसंघामध्ये 162,000 मताने आमदार केलं, सर्व काही लोकवर्गणीतून आमदार केलं। या माझ्या महिलांनी। नाजरीन, खबर खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर।
असातिज़ा हल्क़े इंतखाब की फहरिस्तों को असर नौ तश्कील देने की हिदायत कलेक्टर सुनील चौहान ने दी। भगर खाने से मराठवाड़ा में 500 से ज़्यादा अफराद फूड पॉइजनिंग का शिकार। और माजूर ताजिरों ने रुकने पार्लियामेंट इम्तियाज जलील से की मुलाकात। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।